हांव दिगंबर हरमलकर वो जीएसएची जी संघटना जी कितें केली आमी जीएसए जॉगर्स सोशल एसोसिएशन त्याचो हांव प्रेसिडेंट आसा सगळ्यांची नांव आसा आनी हे आमचे सुधीर कुमार हो आमचो सेक्रेटरी सिद्धेश रावत हे आमचे मेंबर बीजी नायक तसोच आमचो झडाडीचो कार्यकर्ता आहा संतोष कोरगांवकर तसो एडवोकेट डॉक्टर सुनील पेडणेकर रिटायर्ड बँक ऑफिसर वल्लभ बोडके आणि आमचो वायस प्रेसिडेंट ऑफ दी संघटना दिनेश सांगोडकर आणि बरे समाज कार्यकर्ते आसा धनराज हरमलकर तसोच आमचो झडाडीचो एक समाजसेवक आहा सुभाष नाशनोडकर आणि हे आमचे सेक्रेटरी खूप वर्साचे सेक्रेटरी आहात दत्ताराम परब आणि बँकेचे एक अधिकारी रिटायर्ड अधिकारी आसा राजेंद्र रायकर आणि आमच्या संघटनेन आनीकशे मेंबर खूपशे आसा जे 50 मेंबर आहा तेतून चडशे थोडे प्रोफेशनली डॉक्टर्स आसा एडवोकेट आसा चार्टर्ड अकाउंटंट आसा इंजिनियर आसा असे खूप आणि बिझनेसमॅन असे सगळ्या तरेतरेचे लोक आमच्या ह्या संघटनेन आसा आणि आमकां खरेंच आमी गव्हर्मेंटा कडेन आमी विनंती करता आणि गव्हर्मेंट एक करतलो की हे ट्रॅक करून ते ओपन करचे ना म्हणून कित्याक ते तशेंच राखीव दवरतले म्हणून अशें आयकूंक बरोबर आमी तेंच्यांनी आमकां आमी गेले उपरांत तेंच्यांनी आमकां सांगलेलें की हो ट्रॅक आतां तुमकां ह्या फुडें चलोवंक मेळचो ना तेन्ना आमी सगळे सिनियर सिटीजनी करपाचें कितें तर आमकां मंत्र्यान सांगलें की ह्या ग्रावंडा भायर तुमकां एक असो आमी वॉकिंग ट्रॅक करून दितले की तुमी ह्या ग्रावंडार चलच्या पेक्षा हो जो आमी करून दितले पळय तो इतलो फ्री आसतलो इवन सिनियर सिटीजन्स लायक 80-90 कॅन फ्रीली वॉक पण अजून तेचेर कांयच जावंक तुमकां जातलो कसो दिसता तो जातलो म्हणजे आमकां शासनाचेर पूर्ण विश्वास आसा तो आमकां करून दितलो म्हणून पण ती डिले कित्याक लागून जाता पळय ती म्हाका बुचल्लेंचे इंटरनल खबर ना पूण ज्या प्रमाणे आमकां कन्सर्न मंत्र्यान आश्वासन दिलां पळय आमकां त्या मंत्र्याचेर कंप्लीट विश्वास आहा की तो आमचे मागणी आहा ती पूर्ण करतलो म्हणून म्हजें नांव अजय पिलवकर हांव धारवेर रावतां आनी हांव येता विकली 3 दीस हांगा येता पहिल्या ग्राउंडार म्हणजे एक स्पीड वॉक स्मॉल रनिंग करता एक्चुअली एनी वे हॅव ड्रन ऑन द रोड्स ओनली फायनली पण आमकां कितें एक स्पीड वॉकआउट आमकां प्रॉपर जायना आनी भायर धांवतना आमकां कितें जाता व्हेकल्स जाता ऑब्स्ट्रक्शन मदीं कितें जाता मदीं सुणी बिणी आसता आनी कितें एनिमल्स येता आनी डिस्टर्ब करता मदीं केन्ना म्हणून आमकां हे ग्राउंड मातशें ओपन जाल्यार मातशें बरें जातलें आतां कितको तेंप जालो ओपन असो आय थिंक दिस इज इन मंथ एंड ऑफ एप्रिल दे आर स्टॉप्ड मीन्स दे वॉन्ट टू रिपेअर इट दे आर रिपेअरिंग बट स्टील अजून ते लायनिंग करूंक ना अजून पर्यंत आणि जे सामान बिमान सगळें आहा तें तशें आहा तेजें आसा तशें अजून राष्ट्रीय म्हटलें आमकां की अरावंड 3 to 4 मंथ्स जातलें म्हणून ओके पूण अशें सांगूं ना की आमकां ते दितले आमची अजून गॅरंटी ना हेची मोस्टली ते दिवपाक ना अशें आतां लायनींग बी कांयच करूंक ना हेंच्यांनी ना आमचे अशें आमच्या ग्रुपाचे खूब जाण धांवता हांगासर पूण सगळे जाण आतां ते हे ग्राउंडाक लागून सगळे जाण डिस्टर्ब जाल्ले पूण येयच सुद्दां आतां आमी येता कित्याक मातशें सेफ आसा धांवूंक सेफ जाता म्हणून आमकां सेफ्टी काय ना धाडपाचें जाता सद्दां सध्या हांगासर प्रॉब्लेम असो अजून काय जावना ट्रॅकाचें काम बऱ्या भशेन चालू आसा मदीं जी मार्किंग आसा ती मार्किंग करपाची स्टार्ट करतले म्हणजे फाल्यांसून ऑलमोस्ट पयलीं जसो ट्रॅक ओपन आसता सगळ्या लोकांक तशें ह्या फावटी तरी दिसता म्हाका दिसता ते ओपन परतूय सेम तशेंच करतले काय म्हणून जे कोण ट्रॅकिंग करूंक येता तेंचो हें आसा की आमकां ते दिवचे ना आनी आमकां फुडें सरकार दिवचो ना बंद करतले असो तेंचें म्हणणें आहा तेन्ना तुमचें कितें दिसता आनी तशें रुमर्स हांवें आयकला पण आमी ती ऑथॉरिटी कडेन उलयला ते हिसपान सगळ्यांक ओपन आसतलो परतूय आनी आमच्या MLAनूय सांगलां कितें
पयलीं जसो सगळ्या लोकांक ओपन आसलो तसोच हो ट्रॅक सगळ्या लोकांक ओपन आसतलो. म्हजें नांव सुनील पेडणेकर. हांव एडवोकेट सुनील पेडणेकर. हांव हांगासर जाली गेली 5-6 वर्सां वॉकिंग करपाक येता आनी हांगा वॉकिंग करता पळय तेन्ना हांगासर एक एसोसिएशन आमी फॉर्म केल्लें तेंच्यांनी, तेजो हांव मेंबर जाला. ह्या एसोसिएशनान म्हणजे खूप सुविधा ज्यो नासल्यो, त्रुटी आसल्यो त्यो त्रुटी दाखोवन सरकारा कडसून विनंती करून पूर्ण करून घेतलेले आसात. कितें तशेंच सध्या जे नॅशनल गेम्स जाल्ले त्याच्या खातीर हांगा खूप अडचणी निर्माण जाल्या. आमकां वॉकिंग करपाक ट्रॅक बंद केल्लो आसा आनी तो केल्ल्या कारणान खूप असुविधा जाता आनी लोकांक रस्त्यार चलचें पडटा. रस्त्यार इवन लोकांक एक्सिडंट्स हे जावपाचे खूप धोका आसता, कित्याक लोक सकाळचे मॉर्निंग वॉकाक जेमेन गाडयो चलयतात आनी ताका लागून गाडयांनी जिवाक धोकाय आसता. ताका लागून खूप त्रास जाता. गव्हर्नमेंट सरकारा कडेन विनंती करता की जो ट्रॅक बंद केला तो ट्रॅक ओपन करचो. भायरसून ट्रॅक करून दिता म्हणटा तेजे अजून पर्यंत कांयच हालचाली जावंक ना. तो जाय पर्यंत जो मेन ट्रॅक आसा पळय तो ओपन करून दिवन आमकां चलपाक दिवची अशी विनंती करता. I am Kuldeep and staying nearby the Padam Sports Ground, and I choose this location specially that nearby is the stadium. But after coming over here since last 7-8 months, we realized that this track is not yet open. और अब मैं देख पा रहा हूँ हमारे इतने सीनियर सिटीजन हैं, इतने बुजुर्ग लोग आते हैं और वॉकिंग का कितना इम्पोर्टेंस है इस पे इससे ज़्यादा जोर नहीं दिया जा सकता कि हेल्थ फिटनेस के लिए. और जितना हम लोग फिट होंगे, हमारे सीनियर सिटीजन या हम लोग फिट होंगे, उतना ही हमारा समाज और देश फिट रहेगा और हम अच्छे से समाज देश के लिए कंट्रीब्यूट कर पाएंगे, जिसमें इस वॉकिंग ट्रैक का बहुत ज़्यादा योगदान है. तो सभी कंसर्न्ड अथॉरिटीज से सारे सीनियर मेंबर सिटीजन्स के साथ मेरी रिक्वेस्ट है कि जल्दी से जल्दी इसको ओपन किया जाए और सभी आसपास के सभी नागरिकों को इसकी सुविधा मुहैया कराया जाए ताकि सभी स्वस्थ रह सकें और समाज और देश के लिए अपना योगदान कर सकें. धन्यवाद. मैं सुधीर कुमार, सीनियर सिटीजन जॉगर्स एसोसिएशन का सदस्य हूँ. मैं यहाँ काफ़ी समय 3-4 साल से यहाँ घूमने आ रहा हूँ, पर इस वर्ष मैं देख रहा हूँ ट्रैक बंद हुआ है, जिसकी वजह से मेरे को सड़क पर घूमना पड़ता है और सड़क पर वॉक करने में काफ़ी रिस्की रहता है. इसके अलावा अपना ग्राउंड इतना सुंदर है पर ये काम आधा रोक कर सब कूड़ा कचरा डेब्रिस पड़ा हुआ है. तो शासन से विनती है इसको जल्दी से काम ख़त्म करके और हम सीनियर सिटीजन्स को वॉकिंग करने की सुविधा दें, जिससे सड़क पर या इधर उधर ना घूमना पड़े. धन्यवाद. नमस्कार, हांव धनराज हरमलकर. आमी हे जॉगर्स एसोसिएशन सगळे मेंबर हांगा जमिल्ले आसा. सकाळचे आमी सगळे जाण वॉकिंग करता. आमचे अरावंड 50 to 60 मेंबर्स आसा. तशेंच हो जो ग्राउंड आसा पळय हो सगळे बार्देश वाले सगळे भुरगे न्हू, जाणटे न्हू, सगळे महिला न्हू, सगळे यूज करता. तेन्ना तेंचे हेल्थाचे चिंतून हांव कितें म्हणटा, सरकारान हेचेर बेगीनच्या बेगीन पावल उचलचें आनी हो ट्रॅक आसा तो ओपन करून दिवचो. तेतून लोकांक सगळ्यांक तेची सुविधा जावची आनी एक हेल्थ लोकांचे मेंटेन करूं शकता. जशें की आतां आमचे प्रेसिडेंट दिगंबर हरमलकरान सांगलें की हो जो सिनियर सिटीजनांक जे हेल्थ जे मेंटेन करूं शकता आनी तशेंच दवरूं शकता जाल्यार तेका एक्सरसायज ही गरजेची आसा, मॉर्निंग वॉक ही गरजेची आसा. तेन्ना हांव रिक्वेस्ट करता सरकारा कडेन ह्यो ऑथॉरिटी जे आसा तेंच्यांनी बेगीनची बेगीन स्टेप घेवचो आनी हो ट्रॅक आनी हो सुंदर करून दिवचो. आतां तुमी पळयल्लें आसा की सगळ्याक कशें हे सगळे म्हणजे तुमी स्वता एक व्हिडिओ करून स्वता हे प्रॅक्टिकल दाखोवं शकता हे परिस्थिती ग्राउंडाची कितें आसा ती. नमस्कार. आम्ही GSAचे मेंबर्स, GSA जॉगर्स सोशल एसोसिएशन हे आम्ही हांगासर चलता. पेड्यान ग्राउंडाचेर पयलीं कोविड जावच्या पयलीं जवळ जवळ 6-7-8 वर्सां जाली आमी ह्या ग्राउंडाचेर चलता आमी एक एसोसिएशन फॉर्म केलें सिनियर सिटीजनाचें. आनी आमी आमच्या हेल्थाक लागून ह्या ग्राउंडाचेर चलपाचो उपक्रम केलो. सगळ्या लोकांक खुबशे लोक आमच्या बरोबर येयले. जवळ जवळ 7 दिसाक 1000 ते 1500 लोक ह्या ग्राउंडाचेर चलोवन आपल्या हेल्था बद्दल आपले हेल्थ बरें उरचें म्हणून ते चलतात हांगासर. आतां कितें जालां, आतां नॅशनल गेम जाल्ल्या कारणान नॅशनल गेमींक लागून सगळे आमचो ग्राउंड चलपाचो सगळ्यांनी कन्सर्न डिपार्टमेंटान बंद केला. आमकां चलोवंक मेळना. आमचे सिनियर सिटीजन्स आहा पळय ते सारके भेरेले सारके आमकां हेल्थाक लागून आमकां चलोवंक मेळना. तेन्ना आमी कन्सर्न डिपार्टमेंटाक विनंती करता की जाता तितले बेगीन
आमचे वॉकिंग ट्रॅक जो आसा पळय तो तयार करचो. आमकां कन्सर्न मंत्र्यान सांगलेलें की जाता तितले बेगीन आपूण तो करून दिता म्हणून. पूण आतां नॅशनल गेम जावन जवळ जवळ 1.5 म्हयनो जालो, कांयच हांगासर हालचाली कांयच ना. अशें पडलां तशेंच पडलां. सगळें हांगा वेस्ट आहा, सगळें हळशीक दिसता. सगळे लोक म्हणटा हे पेडे मैदान काय कितें, समशान कशें करून दवरलां हांगासर. तेन्ना हें बेगीनच्या बेगीन आमी रिक्वेस्ट करता कन्सर्न डिपार्टमेंटाक की तेंच्यांनी लक्ष घालून हांगा सिनियर सिटीजन्सांची जी मजबुरी आहा पळय ती दूर करची म्हणून. सोशल असोसिएशनचो हांव सेक्रेटरी सिद्धेश राऊत. हे असोसिएशनाचे आमचे जे मूळ हे आसले पळय असोसिएशन जावपा खातीर ग्रावंडूच कारणीभूत. त्या ग्रावंडार आमी कितकीशेच वर्सां हालीं चलता, वेगळे एकाडे येयले. आमी जे हांगा मॉर्निंग वॉक लोक येतात पळय तेंची आमची ही सगळी संघटना. आतां हे ग्रावंड नासल्या कारणान आमची संघटनेक हेजो खूब इफेक्ट जाला. लोकांक हांगा चलपाक मेळना आनी लोकांच्या हेल्थाचे हेजो इफेक्ट जाला. म्हणजे हांव सरकारा कडेन मागता की बेगीनच्या बेगीन हांगा जी सुविधा आसात पळय ह्यो सगळ्यो इतकी सुंदर सुविधा आसात पण त्यो सरकारचे खंय तरी दुर्लक्ष जाता हेजेर. तेंचेर लक्ष घालून ही सुविधा परत आसल्यो तश्यो करच्यो अशें सरकारा कडेन मागणी करता. हां, माझे नाव दत्ताराम परब. जवळजवळ 20 वर्ष मी ह्या ग्राउंडवर वॉकिंग करतो. आता 6-7-8 वर्षावरची आम्ही असेच चालता या सगळ्यांनी जर आमच्या प्रेसिडेंट सांगितलेलं आहे आम्ही कसे फॉर्म झालो ते. तर एक आम्ही जास्तीत जास्त ह्या ग्राउंडवरबद्दल आम्ही जास्त विचार करतो. याच्यामध्ये सुविधा निर्माण करायची. हायमास नव्हता. आम्ही आमच्या सर्व एकत्र आम्ही शासनाकडे मागणी केली. हायमास घातले गेले, वॉशरूम नव्हता, वॉशरूम घातले. अशा अनेक त्रुटी आम्ही पाहून त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो. आणि हा वॉकिंग ट्रॅकबद्दल ही समस्या आहे त्याबद्दल सुद्धा आम्ही मंत्री जाऊन आम्हाला एक असं एक व्यवस्थित चालण्यासाठी एक आपल्याला वॉकिंग ट्रॅक पाहिजे म्हणून डिमांड केला. तो आम्हाला ॲक्सेप्ट बी केलेला आहे. ते बोलवते हा जो हे आहे ग्राउंड आहे आता चाललेला स्पोर्ट्सचा तर तुम्हाला कदाचित मिळणार नाही पण अलॉंग द वॉल तुम्हाला आम्ही एक वॉकिंग ट्रॅक करून देतो असे आश्वासन दिलेलं आहे. पण अजूनपर्यंत त्याची काही हालचाल झाली नाही. त्यामुळे आमच्या जे सिनियर सिटीजन आहेत ना हे चालण्याचा भरपूर त्रास होतो. आम्हाला रस्त्यावर चालणं म्हणजे धोकादायकच असतं. तर असं एक सेफ जागा म्हणजे हा कॉम्प्लेक्सच होता. आणि त्या ठिकाणी जर आपल्याला ही सुविधा केली तर अख्ख्या बार्देस तालुक्यामध्ये की भारतीय लोकसुद्धा इकडे गाड्या घेऊन येतात. त्यांची सुविधा त्यांना मिळून त्यांचं आरोग्य व्यवस्थित राहू शकतं. मग जास्त हॉस्पिटलमध्ये जाण्यापेक्षा वॉकिंग करून आपलं जर आरोग्य ठीक होत असेल तर गव्हर्नमेंटने ह्याच्यावर भरपूर असा विचार करून लोकांची सुविधा ही करावी आणि लोकांना ते आरोग्य ठेवणं आणि जे काही सुविधा असेल ते द्याव्या गव्हर्नमेंटच्या थ्रूला आणि लोकांना आनंद द्यावा एवढीच माझी विनंती.